नवीन फ्लॅट विकत घेताय तर नवीन फ्लॅट विकत घेण्यापूर्वी कोणकोणते कागदपत्र बघायला पाहिजे व कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही, याबाबत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुदाम गव्हाणे. नवीन फ्लॅट विकत घेण्यापूर्वी तुम्ही कोणकोणते कागदपत्र तपासायला पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. नवीन फ्लॅट विकत घेण्यापूर्वी ज्या बिल्डिंग मध्ये तुम्ही फ्लॅट विकत घेत असाल ती बिल्डिंग ज्या जागेवर उभा आहे त्या जागेचे मालकीचे पेपर तपासा. मालकीच्या पेपर्स मध्ये 7/12 उतारा, 8 उतारा, तसेच प्रॉपर्टी कार्ड व इतर काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही तपासून बघा. हे कागदपत्र तपासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या जमिनीचा मालक कोण आहे व ही जमीन कुठल्या जागेवर उभा आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होण्यापासून तुम्हाला टाळता येईल. त्यानंतर तुम्ही बांधकाम परवानगी तपासून घ्या. बांधकाम परवानगी ही महानगरपालिका अथवा नगरपालिका किंवा नगर परिषद किंवा संबंधित कार्यालयातून तुम्हाला मिळून जाईल. बांधकाम परवानगी मध्ये जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट केव्हा चालू केला, कोणाच्या नावे चालू केला, त्याचा बिल्डर कोण आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. तसेच त्याबरोबर तुम्ही बांधकाम नकाशा देखील तपासून घ्यायला हवा. बांधकाम नकाशामध्ये तुमचे जो काही इमारत आहे त्या इमारतीचं एकूण किती स्क्वेअर फीट बांधकाम आहे, त्याला किती पार्किंग स्पेस अवेलेबल आहे, त्याच्यानंतर ओपन स्पेस किती आहे, तुम्ही जो काय फ्लॅट घेता त्याचं क्षेत्रफळ किती आहे, म्हणजे चटई क्षेत्र, कार्पेट क्षेत्र, याबाबत देखील तुम्हाला माहिती मिळेल. त्यामुळे तुम्हाला बांधकाम परवानगी व बांधकाम नकाशा काळजीपूर्वक बघणे फार आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जो फ्लॅट विकत घेतात त्या जागेची एनए ऑर्डर आहे का ते तपासा. कारण एनए ऑर्डर असल्याशिवाय कुठलाही बिल्डर त्या जागेवर इमारत बांधू शकत नाही. कारण एनए ऑर्डर असेल तरच त्याला ते बांधकाम परवानगी मिळते. त्यामुळे एनए ऑर्डर तपासणे गरजेचे आहे. तसेच त्यानंतर तुम्ही जो काय फ्लॅट विकत घेत असाल त्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे ते देखील तुम्ही तपासा. कारण बिल्डर हे तुम्हाला कार्पेट एरिया सांगतात व बिल्टअप एरिया तुम्हाला विकतात. कारण बिल्टअप एरिया हा चटई क्षेत्रापेक्षा कमी असतो. त्यामुळे तुम्ही कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया हा काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही व तुमचे पैसे देखील वाचतील. त्यानंतर तुम्ही जी इमारतीमध्ये फ्लॅट विकत घेत असाल त्याचं टायटल सर्टिफिकेट बघा. टायटल सर्टिफिकेट मध्ये त्या जमिनीचा पूर्ण इतिहास असेल. ही जमीन केव्हा कोणाची होती, कोणाकडून कोणाच्या नावे ट्रान्सफर झाली व ह्या जमिनीवर कुठल्या प्रकारचा वाद आहे का, कोणाच्या मालकी संबंधी वाद विवाद आहे का, याबाबत सर्व माहिती मिळेल. त्यामुळे टायटल सर्टिफिकेट देखील महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जो काय फ्लॅट विकत घेत असाल त्या फ्लॅटचा ताबा तुम्हाला केव्हा मिळणार आहे याबाबत तुम्ही आवर्जून बिल्डरची विचारणा करा. कारण एक वर्ष किंवा काही तुम्ही जो कालावधी नमूद करता त्या कालावधीमध्ये बिल्डर तुम्हाला फ्लॅट देत नाही. त्यामुळे देखील तुमची फसवणूक होते व तुम्हाला जास्त खर्च करावा लागतो. त्यानंतर तुम्ही हे देखील तपासा की तुम्ही ज्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेता त्या बिल्डिंग मध्ये कोणाचा वाद आहे का, त्या बिल्डिंगवर कुठली केस चालू आहे का, मालकीवरून काय वाद आहे का, किंवा इतर आजूबाजूच्या सोसायटी विरुद्ध सोसायटीने तुमच्या विरुद्ध दावा दाखल केलाय का, केस चालू आहे का, याची देखील तुम्ही माहिती घ्या. तसेच त्यानंतर तुम्ही जो काय फ्लॅट विकत घेत असाल तो रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये जाऊन रजिस्टर करणं आवश्यक आहे. जर का तुम्ही रजिस्टर करून जर फ्लॅट विकत घेतला नाही तर उद्या भविष्यामध्ये तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्ही आवश्यक ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, रजिस्ट्रेशन शुल्क भरावं लागेल. त्यानंतर तो रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही त्याचे कायदेशीर मालक व्हाल. त्यामुळे तुम्हाला रजिस्टर करणं आवश्यक आहे. यानंतर तुम्ही जर का तुम्हाला जास्त अधिक माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या किंवा वकिलांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुमची भविष्यात होणारी फसवणूक टळेल. या प्रकारे तुम्ही कागदपत्र तपासून घेतले व काळजी घेतली तर भविष्यामध्ये तुमच्या विरुद्ध कुठलीही अडचण येणार नाही व तुम्हाला तुमची फसवणूक होणार नाही. त्यामुळे तुम्ही असे कागदपत्र तपासून घ्या. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.